राणी हॅलो. हॅलो. ए कुठे गेल्यास का जेवा वाडकी? मी आलो इकडे शिरोलीच्या फाट्यावर आहे. कुठं? शिरोलीच्या फाट्यावर का? आलोय, जर ते झांजपतचं ठरवायचं आहे, तेवढं ठरवून येतो. झांज पता कुणाचा काय कार्यक्रम आहे गावात? अहो ते पलीकडच्या त्या गिड्डीनं माझं लई डोकं फिरवलं तिनं. कुणी? ती आहे पलीकडची गिड्डी ती. पलीकडची गिड्डी त्या वहिनी ना? होय. काय झालंय? अहो सगळ्यासनी वाढदिवसाला सांगितल्या आणि माझंच एकटीचं घर तिला काय सुटलं वय? काय केली? माझं एकटीचं घर तिला दिसलं नाही डोळ्यानं तिला. मग गल्ल्या पाक दिसले आणि माझं एकटीचं घर दिसलं नाही, अख्खं गाव दिसलं की हातकं नंगलं. मला सांगायला काय झालं, तर तोंड काय जळलेलं वय तिचं. मग तिच्या ईर्ष्येवर मी वाढदिवस करणार आहे. अगं तुझा वाढदिवस होऊन राणी 3 महिने झाले. हितनं पुढे ह्या वाघिणीचा वाढदिवस 3 महिन्यानच होणार, एवढं लक्षात ठेवा. काय झालं? 3 महिन्यानच मी वाढदिवस करणार आहे. 3 महिन्याला वाढदिवस करायला मी ह्याचा दूध संघाचा कुठला अध्यक्ष नाही का अधिकारी नाही? बघा तुमचं मला काय सांगू नका, तुम्ही दूध संघाचा असा नाही तर कशाला सांगा. मी ते झांजपतक ठरवायला आलोय. आत्ताच कावळ्या नाक्यावर गेलतो, तिथं सगळं पाक ते गोळा फेक, थाळी फेक आणि वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, त्या सगळ्या स्पर्धा भरवणार आहे. आणि राहिलं काय आता कुत्र्याची शर्यत, म्हसरांची शर्यत आणि बैलांची शर्यत, ते सगळ्या शर्यती भरवणार आहे. सगळ्या स्पर्धा आहेत, रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा, काय काय सगळं लेडीज सगळं आहे. बर बर बर. कुत्र्या शर्तीला मलाच पळीव कुत्रा म्हणून, मग रेड्या शर्तीला मलाच रेडा म्हणून पळीव. हे तुम्ही नाही ते काहीतरी बोलू नका, तुम्ही जेवून घ्या. मी आलो 5 मिनिटात संस्कार देऊन येतो लगेच. संस्कार देऊन येतेस? माझी झिंजा उडून जागी घरात ना. अगं राणी ऐक, माझा 3 महिन्याला वाढदिवस करायला आपण एवढं मोठं लागून गेलो काय? मगाशी डाळीची आमटी खाल्या जळजळ आली मला. आपली परिस्थिती बघन कर की ईर्ष्या. नाही, परिस्थिती बघायची नसते, मी तिला दाखवणारच आहे. राणी रोकडे वाघीण काय आहे का नाही, ते दाखवणारच आहे मी तिला. होय, आणि वाघिणी संग डुकरानं लगीन केलं, हे डुकर दाखवू की त्याला? तुम्ही नाही ते काहीतरी बोलू नका. माझं ऐका, माझी पण चर्चा गावात व्हायला पाहिजे. होय, चर्चा माझी पण व्हायला पाहिजे. कसला माणूस? हे बघा, केकची ऑर्डर देऊन आलोय. डायरेक्ट मी छोटा हत्तीत केक तयार करणार आहे. त्याला सांगितलंय घरापाशी आणून पलटी कर म्हणून. काय सांगायलास? छोटा हत्तीत सांगितलंय, मोठा तेवढा केक करायला सांगितलंय. आणि बाकीचं मी साडी ती नवीन डिझाईनची मागवल्या. ती एक 80-90 हजार रुपयापर्यंत असेल. किती? 80-90 हजारची साडी सांगितल्या मी. राणी 80 हजार रुपये कर्ज आहे मला, 9 वर्ष झाली मी फेडालोय. तू असं का करल्यास? हे बघा, मी आता आणलोय पैसे. इथं पण एक 60 हजार रुपये काहीतरी लागणार होतं म्हणून घेऊन आलेलो. मग तू एवढं पैसे आणलीस कुठनं? अहो मी घरावर काढले, घर घाणवत ठेवले, दिल्यात त्यांनी मला पैसे. तू ठेव फोन. काय झालं? हे बघा ऐका, काय होत नाही, आपण दोघं फिरूया नंतर. का? मी काय फिरू? वाढदिवस तुझा, तू केक कापणार, तू तुझं रिबिन कापणार, तू माझं का? हे बघा, मग मी तुम्हाला सांगालो तेवढं ऐका. काय? नाही 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 बघ, ईर्ष्या तू करल्यास आणि फरशा माझ्या फोडल्यास तू. ठेव फोन.